ओके ओके ओके, मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा मराठीतला एकुलता एक पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. हा ऍक्च्युली एकुलता एक पॉडकास्ट आहे जो खरं तर इंग्लिशमध्ये आहे. माझ्याबरोबर माझा को होस्ट आहे ओमकार. आज हॅलो नको हॅलो. म्हणू, आज सॉरीने सॉरी चालू म्हण सॉरी नाही चालू करूयात का? ठीक आहे. खरं तर खरं तर माझी काही चूक नव्हती, कारण मी बोललोय. मी सगळं बोललोय. पण तरीही आपण ऍज द फेस आवाज ऑफ काहीच नाही दिस आला. चॅनल, हा, ऍज द फेस ऑफ दिस चॅनल मी अपॉलॉजाईज करू इच्छितो, आणि ती अपॉलॉजी तुमच्यापर्यंत तुम्हाला ऐकू जाईल अशी आशा करतो. कारण लास्ट टाइम आम्ही एक अख्खा एपिसोड रेकॉर्ड केला जो तुमच्यापर्यंत मंगळवारी पोहोचवायचा होता. पण तो आवाजच नाही रेकॉर्ड झाला, आणि आम्हाला फक्त हे दिसत होतं थोडा वेळ. पण हा हा ह्याचा हा हा म्यूट वर नाहीये, हे हा, असं आता दिसत मी होतं. ऍक्टिंग करून दाखवतोय. हा. पण हे आम्ही केलं, त्यामुळे गेम वीक 13 जो खरं तर म्हणजे खूप उत्कृष्ट आणि गेम वीक होता. डिसेंबर आणि काय मधला खूप डिस्कशन पॉइंट्स काढलेले हा, आपण. डिस्कशन, यु नो हा, व्हॉट, एक काम करूया. लेट्स डू अ समरी. क्विक गेम वीक येस. रिकॅप आपण करूया. आय मीन, एपिसोड मिस झाला पण आपण गेम वीक रिकॅप तर करूच शकतो. तर येस. ओकार, मागच्या गेम वीक मध्ये जो हो. ऍक्च्युली या विकेंडला झाला येस. त्याचा मोठा गेम ऑफ द वीक कोणता होता? मोठा गेम ठरला मँचेस्टर सिटीचा, कारण मी त्या विकेंडची सुरुवात अशी केली होती की झालं ना आता मॅन सिटीचा हरून. आता कसं, आता हा तर ते 100% नाही हरणार. तर त्यांनी हा. दाखवलं की लिव्हरपूल समोर त्यांनी हरून दाखवलं. आणि त्याच्यातला हा. मोठा सगळ्यात मला मजा आलेला पॉइंट हा होता की अरे, ह्यांचा कीपर एडरसन का नाहीये बरं, असं म्हणत आपण खूप हम्म, डोकं हम्म. खाजवलं आपलं आणि समोरच्यांचं वगैरे. आणि मग नाक पण खाजवलं. त्यामुळे काय कळत नाहीये त्याच्यावरती. पेप ग्वार्डिओलाची जी प्रतिक्रिया होती की नाही नाही, एडरसनला खेळवलं नाहीये, ज्याच्यावरती त्यांनी जे उत्तर दिलं ते साधारण एरिक कॅन्टनाच्या त्या व्हिडिओ सारखं होतं की हा. तो नाही का, तो कुठला तरी अवॉर्ड एक्सेप्ट करताना म्हणला होता की फुटबॉल इज हा, रोमॅन्टिक किंवा हा, फुटबॉल हा, इज तेच. ओनली, म्हणजे हा, काहीतरी काहीतरी ओनली, बोलत गेला आणि मग कोणालाच हा, कळलं नाही काय बोलला तो. हा, सो तसं ओनली, आहे. ओनली बट वॉर बेसिक अँड फॅमिन विल किल अस. फुटबॉल इज लाईफ. but you know what, City losing was not my favorite point of the match also. My favorite point was Pep Guardiola trigger झाला. He has entered his हो. Jose Mourinho phase where हो. Anfield was shouting sacked in the morning, sacked in the morning, आणि हा करतोय असं असं. हो, म्हणलं किती गेम बॉस. हरलायस रे यावर्षी, किती गेम हरलायस बघ. तू रिॲक्शन दिलीस, तू हम्म. हरला आहेस, राहू दे, हो. लेट इट बी. लोक आय म्हणत होते की ऑब्विसली. लोक लोक जे म्हणत होते की अरे, आर्टेटा गॉर्डिओला सारखा नाही उरला, कारण तो आता हा मोरिनिओ सारखं मॅनेज करतोय. तर हा. गॉर्डिओला स्वतः मोरिनिओ सारखा मॅनेज करतोय आता. सो या दॅट वॉज अ बिग गेम. आणि मग बाकी क्वाईट ओव्हरऑल पण ऑनेस्टली गेम वीक ओव्हरऑल पण खूप चांगला झाला या भरभरून अर्थी की, हा, भरभरून भरभरून, गोल्स होते. हा, भरभरून गोल्स होते. आणि डिसेंबर इज वेल अँड ट्रुली हिअर. हे येस. जे आपल्याला झालं की आता आता नुसते गेम्स आणि नुसते गोल्स, हायलाइट या. बघायलाही वेळ नाही. अनलेस तुम्ही आम्ही आहात, आणि आम्ही मॅच पण बघणार, हायलाइट पण बघणार, रिप्ले पण बघणार, आणि मग सगळं करणार. एक्सटेंडेड हायलाइट्स पण बघणार, मग ओव्हरलॅपचा येस. पॉडकास्ट पण बघणार. सगळं मग सगळं हा, आपल्याला सगळं मग मग रील्स पण बघणार त्याच्यावरच्या, त्याचे लागतं. फाईन असे एडिट्स आलेले हिंदी गाण्यांवरचे, तेही आम्ही बघणार. आणि कोण आर्नी स्लॉटच्या पेनिटेन्शियरी मध्ये गेलाय त्याचे व्हिडिओज, हा. ते त्यांचं आता नवीन आलेलं आहे ना. पटकन लेट्स लेट्स गो थ्रू द गेम वीक ऑल्सो. चेल्सी ॲस्टन विला पण चांगली गेम होती. हो. बेसिकली ॲस्टन विला हॅज एंटर्ड देअर उनाय एमेरा एरा, एमेरी एरा. कारण आम्ही हा उनाय एमेरी बघितलेला आहे, आता तुम्ही बघा हम्म. आणि भोगा, असं झालेलं आहे. चेल्सी, Nicholas Jackson on the score sheet again. Nicholas Jackson racking up some really good points FPL wise also. निकोलस And जॅक्सन थोडासा अंडर द रेडार जातोय, हे खरं आहे. हो अनदर केस ऑफ क्लासिक नंबर 9 नसल्यानंतरही तुम्ही हो काय हो. करू शकता. सो बट येस, लाईक, नाईनची गरज नाहीये जेव्हा तुमचा 10 एवढा भारी आहे ना. हो. म्हणजे मला मला थोडा थोडा तो हे व्हायला लागला आता, की भीती वाटायला लागली कोल पाल्मरची, कारण लाईक ही हॅज दॅट टच आणि थोडासा. कोल पाल्मरचा तो तिसरा गोल, टॉप बिन्स. आहे खूप टॉप सही, बिन्स, टॉप खूप बिन्स, सही. येस. बघायला मजा येते रे ते गोल्स, त्याचे हो हो. त्याचे गोल्स बघायला मजा येते. आणि हेट टू से दिस, कारण तो शर्ट चुकीचा घालतो, अनफॉर्च्युनेटली. बाकी काही नाही. हो. द ओनली फ्लॉ इज द शर्ट. इज ओनली प्रॉब्लम, दोन्ही वेळेस तो निळे शर्टच घालत होता, कभी कभी लाल भी पहना करो.
येस. एनिवेज, स्पीकिंग ऑफ लाले लाल झालेलं वेस्ट हॅमचं, आर्सेनल हा. गेली वेस्ट हॅमला. आणि येस. ऍक्च्युली ही गेम पहिल्या हाफमध्येच संपली, कारण हा. सेकंड हाफ वॉज क्वाईट पॉसिबली अ गेम वेअर नथिंग हॅपन्ड. बट फर्स्ट हा. हाफ 7 गोल्स. रॉजर इनसेन रॉजर म्हणजे. फेडररचा पहिला सेट जो असतो पहिल्या राऊंडचा हा विम्बल्डनचा हा वगैरे, अगेन्स्ट हा अनसीडेड कोणीतरी ईस्टर्न युरोपियन 18 वर्षाचा मुलगा, तशी हा स्कोर लाईन फर्स्ट हाफमध्ये. हा. आणि सेकंड हाफमध्ये क्रिकेटची टेस्ट मॅच आणि मार्नस लाबुशेन बॅटिंग करतोय. The Marner shade will never go. येस. But yeah, Arsenal coming out 5-2, which also for the first time in the history of me watching Arsenal, एका गेम मध्ये 2 पेनल्टीज, बापरे. दोन पेनल्टीज आणि कॉर्नरचे गोल, म्हणजे आपण काही दुसरं करतच नाही का काय. सो हा, कारण आपण जेव्हा हा गेम वीक म्हणजे परवाचे गेम्स डिस्कस करणार आहोत, हा. ते येणारच आहे तो पॉइंट. पण अर्सनल हा. लाईक पॉसिबली एंडिंग लॉपेटेग्युईज करिअर देअर. हम्म. दॅट दॅट वॉज द फ्रॉम सिन्स नाव. आता आपल्याला माहिती आहे काय झालं. सेकंड लास्ट हो. नेल इन द कॉफिन दॅट वॉज ऍक्च्युली क्लिअरली. ऍक्च्युली हा हा पहिला असेल ना सॉकर खाल्लेला माणूसचा एपिसोड, हो ज्यात आपल्याला पुढे काय होतं माहितीये. हो. आपण याच्यात क्रेझी मे- प्रेडिक्शन्स केले हा. तरी क्रेझी क्रेझी प्रेडिक्शन, ठरतंय. पुढची मॅच मँचेस्टर सिटी जिंकणार आहे गाईज. क्रेझी प्रेडिक्शन. 3-0 हा. मारतील ते असं वाटतंय मला, हो, नॉटिंगहम तुला असं वाटतं. फॉरेस्टला. Speaking of that, a new, I mean, speaking of knowing the future, a new record was also created in Premier League in the last येस. game week. For the first time in the history of Premier League, a hat trick of penalties was scored by Kluivert. Thus, Bournemouth winning 4-2 against Wolves away, I mean, at the Molineux Stadium. That's about it. त्या game बद्दल, that is the only stat that stands हा. out. ते Uh, कॉम्पिटिशन देत होते आर्सेनल वेस्ट हॅमला हा. थोडीशी सुरुवाती. मला आईचे त्याच्यानंतर मेसेज येत आहेत तसे गोल नोटिफिकेशन होते हाफमध्ये. मग त्याच्यानंतर अगेन अनदर गेम विच हॅड 5 goals, बट स्कोर लाईन दॅट वॉज 4-1. ब्रेंटफर्ड अगेन्स्ट लेस्टर. लेस्टर हॅड नॉट गॉटन अ मॅनेजर येट. त्यांचा जो मॅनेजर, जो आता ह्या गेम वीक मध्ये ज्याने फर्स्ट बॉल 6 मारलेला आहे, रुडू अँड निस्टल रॉय, तो बसलेला स्टेडियम मध्ये. आणि माय फेवरेट पीस वॉज अ कॉमेंटेटर सेड, म्हणजे त्याच्यावर कॅमेरा गेला अँड लेस्टर वॉज ऑलरेडी लाईक 4-1 डाऊन. लाईक रुडू अँड निस्टल रॉयवर कॅमेरा गेला आणि कॉमेंटेटर म्हणतोय, आय व्हाय द लॉंग फेस निस्टल रॉय. आय लाईक, बास आता काय म्हणजे, लोकांच्या लुक्सवर तुम्ही अपमान करायला लागले त्यांचा आता. खरं खरं. इन्सेन इन्सेन, बट लाईक येस, मुव्हिंग ऑन द रेस्ट ऑफ द रिझल्ट. खूप फन. मँचेस्टर युनायटेड या, कचा जिंकले 4-0 एव्हर्टन अगेन्स्ट. तर शॉर्ट लिव्ड हा, अमोरिम पण एरा. नाही ते केओटिक केओटिक जो फुटबॉल एरा चालू होतो, नवीन मॅनेजर आणि त्याला हवा असलेला स्क्वॉड नसला की की ही ट्राय डिफरंट कॉम्बिनेशन्स एटसेट्रा एटसेट्रा. आणि काही ना काहीतरी पण होतं की आय तुम्ही. थिंक मोर दॅन युनायटेड विनिंग 4-0, एव्हर्टन लॉस्ट 4-0 असं म्हणता येईल. हो हो, नाही, जसं डिफेन्सिव्ह जसं आत्ता शॅम्बल्स. जसं आत्ता आपली बीजीटी चालू आहे, मोर देन इंडिया विनिंग इट, ऑस्ट्रेलिया इज लुझिंग इट असं होतंय. येस. येस. सो सो आपण क्रॉस क्रॉस हो, प्रमोशन आपण करू नॉट मस्त. नॉट ओनली आर वी कव्हरिंग अप लास्ट वीक्स फुटबॉल, बट नेक्स्ट वीक्स क्रिकेट. पण नाही, मुव्हिंग ऑन, एक आपलं जे आता ठरलेलं आहे, येस काय नाही तर टॉटनम एक मॅच जिंकल्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये पॉईंट्स ड्रॉप करणार, हे लिहिलेलं आहे. इट्स लाईक द एफ येस. एचा रूल नंबर 1 आहे तो. यू कॅनॉट टच द बॉल विथ युअर हँड्स अँड टॉटनम विल लूज पॉइंट्स एव्हरी सेकंड गेम वीक. रूल नंबर 3, टॉटनम गेट बॅटर्ड एव्हरीवेअर दे गो. पण येस, बाकी गेम्स तुम्हाला बघून झाल्यात, त्याच्याबद्दल काय आम्हाला हो. डिस्कस करावं असं वाटत नाहीये. नाही. पण अगेन, टू एंड दिस सेगमेंट, आय वॉन्ट टू अपॉलॉजाईज फॉर दिस. आम्हाला येस. एपिसोड तुम्हाला 2 द्यायचे आहेत दर आठवड्याला, आणि ते आम्ही द्यायची पूर्ण तयारी करतोय. हळूहळू करत आम्ही लाईक विल फिगर आउट द टेक ऑफ इट. आम्ही दोघंही, हा आहे इंजिनियर पण तसला नाही. तुम्हाला आणि मी तर आर्ट्सवाला आहे. हा. तर तो मला फक्त बेसिकली अपॉलॉजी खूप चांगली देता येते मला. म्हणूनच मी ही अपॉलॉजी त्याला लिहायला सांगितली, कारण हा. आम्हाला ते काही जमत नाही. येस. आम्ही सॉरी बोललो ना एकदा, आता वाच ना, हा. आता काय एवढं, काय एवढंच जमतं आम्हाला. सो हा. तसं आहे. बट विथ दॅट इन माइंड, लेट्स मूव्ह ऑन टू द गेम वीक दॅट वी आर डिस्कसिंग मिड वीक. लेट्स गो.
सो जम्पिंग इन टू द मिड वीक गेम वीक असा प्रकार होतोय डिसेंबरमध्ये. परत परत होणार आहे आता तो. मला मला आता लोकांना माहित नाही हे, पण माझी बॅकग्राऊंड वेगळी आहे कारण मी वेकेशनवर आलेलो. पण मिडवीक गेम्स असल्यामुळे आता मला पॉडकास्ट रेकॉर्ड करावं लागतं. बट आय एम नाईस. नॉट कंप्लेनिंग. मोठा गेम होता. आर्सेनल वर्सेस, एकतर हा मोठा गेम म्हणून का सिलेक्ट केलेला माहित नाही. आर्सेनल जेव्हा एका मिड टेबल टीमला खेळते, तो लास्ट वीक सारखाच वेस्टहॅम वगैरेच्या कॅटेगरीमध्ये गेलं असतं तरी चाललं असतं. पण काय काय रिझन आहे हे गेम? कारण प्लेयर्स इन डिफरंट पोझिशन्स देन दे आर सपोज टू बी, फॉर्मेशन चेंज्ड फ्रॉम प्लेयर्स दॅट आर नॉट अवेलेबल, न्यू मॅनेजर, असं युजली एका मिड टेबल टीमची कंडिशन असते ना. हो, कायमच. आणि मँचेस्टर युनायटेडचं आता लाईक तो केऑस मोड जे आपण मगाशी म्हणलो की हो. तो चालू आहे ना सध्या, की ते त्यांचा असाच असणार आहे पुढचा अर्धा सीझन जो उरलाय. तो असाच असणार हो. आहे की ते कधी कधी अचानक 4-0 मारणार आहेत कोणाला तरी, वेन द कॉम्बिनेशन हिट्स राईट. आणि हा. कधी कधी दे फेल टू आन्सर द क्वेश्चन द ऑपोजिशन पुट्स अप. त्यांच्यापेक्षा चांगल्या टीम्स किती आहेत आता लीगमध्ये, तर माझं उत्तर त्याच्यावरचं 7 हे आहे. हा. आणि सो क्लिअरली इफ दे डू एनिथिंग बेटर देन नाही पण 8th प्लेस ॲट दिस आय पॉइंट. आय गिव्ह यू वन ऑनेस्ट थिंग दॅट आय लाईक अबाउट अमोरिम. अमोरिम स्वतः ते म्हणाला की नाही, हे तुम्हाला असं फक्त हे आत्ता गृहीतच वाटतंय. धरायचं आहे. हा, हा. हा. हे गृहीतच धरायचं आहे. हे त्यांनी हा. पण सांगितलं दॅट वी आर गोइंग टू सफर फॉर अ लॉंग टाइम. या आणि या. गेले गेले 3-4 वर्ष कायमच या मॅचच्या अराउंड डिबेट असताना सगळे पंडित आणि हे सगळे हेच म्हणत हो. असतात की आर्सेनलने आर्टेटाला जो चान्स दिला तो मॅनेजरला हा. द्यायला पाहिजे. तर तर तो प्रेस कुठला कॉन्फरन्स मध्ये मॅनेजर. अमोरिमला पण विचारलं तसंच. हा. आणि हे सो दुसऱ्या मॅच नंतर त्याला विचारतायत. सो प्रेस पण हा. काही कमी नाहीये म्हणजे. पण ते तसंच आहे ना. आय मीन वेन यू हॅव शूज ॲज बिग ॲज अलेक्स फर्ग्युसन्स टू फिल, इट हो. बिकम्स अ टास्क क्वाईट ऑनेस्टली. आणि वेन वॉट 6-7 मॅनेजर्स हॅव नॉट बीन एबल टू डू दॅट, सो हम्म. प्रेशर जस्ट बिल्ड्स अप. मला मला ऍक्च्युली आमोरीम बद्दल दया पण आली. म्हणजे जेव्हा दुसरा गोल गेला तेव्हा तो असा बसलेला बेंचवर. हो. कप. मैं अरे, आर्सेनल आता मी आर सो अजून काय गुड. करू? हा, एकतर आम्ही कॉर्नरवर गोल मारतो सगळ्यांपेक्षा जास्त. नाही नाही, दुसरं तो आता ते मुद्दा तो इतकं. मुद्दा मला घ्यायचाच आहे. हा, त्याचा सेपरेट सेगमेंट येणार त्या ह्याच्यात. हा. हा. पण नाही, आपलं आर्सेनलचा लाईनअप पण मला थोडासा अरे बापरे गाब्रिएल नाही वगैरे. तर हम्म. लाईक आर वी गिव्हिंग देम एन इन इन लाईक या. आणि इनरोड इन टू द झिंचेन्को एट गेम. लेफ्ट बॅक म्हणजे वी वर ऑलरेडी डाऊन टू 10 मेन टू बिगिन विथ. आणि त्यांच्याकडे रॅशफोर्ड पण नव्हता, म्हणजे कोणीतरी गोल मारलाच असता. तर हे जे होतं लाईक द दोन मॅच मिनिटं. स्टार्टेड. रॅशवर्डच्या भन्नाट स्किलमुळेच आपल्याला कॉर्नर मिळालेलं आहे, कळलं का? हो, हो. नाही पण तू तो दरारा बघ ना, म्हणजे की मला अजूनही नाही नाही, आपण आपल्या नेहमीच्या जागेवर बसून मॅच बघूया, नाहीतर काही हो. होऊ शकतं युनायटेड अगेन्स्ट. हा जो चाइल्डहुड ट्रॉमा माझा परत परत येत असतो. वेर एज रॅशनली, इंटेलेक्च्युअली मला हे माहिती आहे की आत्ता फार सुपिरियर टीम आहे आणि ब्रश या. असाइड करू शकतो आत्ता. तरीही मला ते लाईक दॅट दॅट हिस्टॉरिक ट्रॉमा. त्यालाच ट्रॉमा ट्रॉमा जो म्हणतात आहे. ना. अच्छा. पॅटर्न की ह्या. पॅटर्न हा. ब्रेकिंग. की तो शर्ट दिसला की जरा नाही काहीतरी होणार आहे मॅचमध्ये. मग एकतर गेली काही वर्षात कधीच भांडणं झाली झालेलं नाहीयेत. नाहीये. हा. भांडणं नाही भांडणच झालेली झाली आहेत. नाहीयेत. अँड टू बी व्हेरी ऑनेस्ट, 4 ऑन द ट्रॉट इन द लास्ट फ्यू इयर्स वी हो. वन अगेन्स्ट देम. सो येस, फक्त अजून ओल्ड ट्रॅफर्ड जरा अजूनही वी आर ट्राइंग टू हा. ओव्हरकम दॅट. नाही, एकदा मागच्या लीग सीझन लीग मध्ये वन जिंकलोय. निल मारला हो, ना. मागच्या सीझन मध्ये हो, 1-0 मारला तिकडे हो. ट्रॅफर्डला. बट त्याच्या आधीचेही 2-3 सीझन असं होतं की आर्सेनलवर हो. बेटर दॅन युनायटेड ऑन पेपर, येस. आणि स्टील डिड बट नॉट मॅनेज टू तिकडे गेट अ हा विन देअर. ट्रॅफर्डला. सो आय मीन हा, होम. तू अजून एक पॉइंट म्हटलं ते मला हे म्हणलं की आपण एवढे भारी आहोत की अमोरिम इज नाव कॉपिंग आर्टेटाज मीम्स, जसं कपाळ पकडणं वगैरे. हे पण ॲज लॉंग एज वी आर स्पीकिंग ऑफ टीम्स इन देअर बँटर एरा, तुमच्या येस. तुमच्या कोचिंग स्टाफ मधला कोणीतरी जोपर्यंत कोविडचा मास्क डोळ्यावर घालून झोपत नाही, तोपर्यंत यू हॅव नॉट हिट रॉक बॉटम. हे मी मँचेस्टर युनायटेड फॅन्सला सांगू इच्छितो आता. आणि मँचेस्टर युनायटेड फॅन्सना अजून एक सांगू इच्छितो की कोचिंग स्टाफमध्ये एक डेड बॉल एक्सपर्ट कोच असतो. त्याचं काम असतं की टीमचे कॉर्नर्स वगैरे कॅपिटलाइज करायचं. कॉर्नर इज अ पार्ट ऑफ फुटबॉल. काय तुम्ही फक्त कॉर्नरवरनं स्कोर करतात? करतो.
प्रॉब्लेम आहे का? यू गेट हम्म. रिझल्ट. हे आता ते फालतू स्पिरिट ऑफ क्रिकेटचे आर्ग्युमेंट्स तुम्ही स्पिरिट ऑफ फुटबॉलमध्ये आणू नका की नाही, स्पिरिट ऑफ फुटबॉल म्हणजे हाताने नाही मारत आहे कोणी गोल. हो, हा, परहॅप्स एक्झॅक्टली. परहॅप्स आपण चाललोय का, गोलकडे चाललोय का? जाऊ कारण दे ना. मला खूप मजा आली आहे, मला खूप मजा आली आहे दोन्ही गोल एकतर कॉर्नरचे. पहिला गोल, टिम्बर हॅज नो बिझनेस गेटिंग ऑन टू दॅट बॉल. एक्झॅक्टली. तुमचा फॉरवर्ड नी मिस केला, तुमच्या एका डिफेंडरनी मिस केला, दोन मँचेस्टर युनायटेड प्लेयरच्या डोक्यावरून बॉल टिम्बरकडे आला, हु इज वन ऑफ द शॉर्टर डिफेंडर्स वी हॅव, आणि ही अँड इज द गायडेड इट इन. ओनली एक्स पर्सन हू यू कुड नॉट बाय अँड द वन करेक्ट. यू ऍब्सोल्युटली नीडेड. आणि आणि आता आता आय थिंक आपण जे करतो ना, मी परवा आपण रात्री बसून जे करत होतो की अल्फाबेट गेम खेळताना पण रिस्ट्रिक्शन्स टाकायचे, तर हो, तसे रिस्ट्रिक्शन्स प्रॉब्ली आपल्या कॉर्नर लाईक त्या योवरने दिलेत, की नाही नाही, आता नुसते हेडर मारून चालणार नाहीत, काहीतरी वेगळ्या बॉडी पार्टनी मारून दाखवा. हो. तर सालिबा इतका चांगला आहे की त्यांनी मँचेस्टर युनायटेड डोंगरानी गोल मारलेला आहे आता. हा, आम्ही आम्ही काहीही करू शकतो फुटबॉल ग्राउंडवरती. हाऊ तर हाऊ अबिस्मल डू यू हॅव टू बी की कोणीतरी समवन स्कोर्ड विथ देअर ऍस. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी फर्स्ट हाफ बघितलं नाही. सेकंड हाफचं जेव्हा नोटिफिकेशन, कारण मी झोपलेलो. कारण मला 4 वाजता उठून इथे यायचं होतं, गोव्याला यायचं होतं वेकेशनसाठी. तर मी झोपलेलो, तर सेकंड हाफचं तर नोटिफिकेशन वाजलं. मी म्हटलं आता जाग आलीच तर बघूयाच ना. आणि तस मी 8 तास गाडी चालवली आहे विथ 2 hours ऑफ स्लीप. अँड आपण हरलो असतो तर आय डोंट थिंक सो मी सकाळी निघालोच असतो. बट येस. तसं आहे म्हणजे त्याच्यानंतर इट इज व्हेरी रेअरली दॅट यू सी की युनायटेड डिड नॉट हॅव अ रिस्पॉन्स. ऍट द मोस्ट त्यांना फ्री किक्स मिळत होते अँड देवर एक एक अटेम्प्ट ऑन टार्गेट होता तो, जो रायाने सेव्ह केला. बट तो सेव्ह काय सुंदर होता यार. सुपर सेव्ह यू होता हॅव तो. अगेन यू हॅव नो बिझनेस सेव्हिंग दॅट काइंड ऑफ अ. या. त्यांनी तो, आणि बट आणि विथ हॉयलंड राईट देअर, त्यांनी तो प्रॉपर पाम करून डिफ्लेक्ट केलाय अवे फ्रॉम हिम. त्यामुळे हॉयलंड होता लाईक, ना, हा. हॉयलंड होता म्हणून ते. सो त्याचं चालतं. बट या आय मीन आर्सनल रिअली बॉल्ड क्वाईट ऑनेस्टली, आणि त्यांची रेग्युलर 11 पण नव्हती. आणि त्यांच्या ह्या रिझल्टमुळे खूप काय काय मज्जा झाली आहे अख्ख्या टेबलवर. ओंकार तू बरोबर, सांगू पण शकतोस काय काय मज्जा झाली आहे? अनफॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली दुसरे नाही आलो आपण, हो. कारण चेल्सी थांबेच नात. हो. ते म्हणले हे हे आम्हाला नाही चालत आहे की आमचं नाव सी वरून चालू होतं म्हणून आम्हाला मागे टाकलंय. सो सो आम्ही गोल डिफरन्स इम्प्रूव्ह करणार. आणि व्हॉट बेटर प्लेस टू डू इट दॅन ॲट साऊथहॅम्प्टन, जिथे तुम्ही गोल डिफरन्स साऊथहॅम्प्टन बनवायलाच हॅज जाता. हॅज बेसिकली बिकम लाईक अ पंचिंग बॅग की चला हे करू. पण चेल्सीला ना, पण आय आय हॅट्स ऑफ फॉर वन रिझन. तुमच्याकडे तो असा थर आहे ना प्लेयर्सचा, त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करतायत व्हेरी क्लिअरली. हम्म, आणि तुम्ही ह्या गेम वीकला पण तुमच्या ते कॉन्फरन्स लीग सारखंच ट्रीट केलं की तुमची हो. अशी सेकंड क्लास टीमच नेली. आणि त्यांनी पण स्कोर केलं म्हणजे आय थिंक आय लाईक. थिंक द ओनली रिझन पामर पामर प्लेड येस्टरडे वॉज त्याला या. कॉन्फरन्स लीग नाही खेळायला लागलं. आणि FPL पॉइंट्स पाहिजेत ना, तो स्वतःच्या टीमवर आहे वगैरे तो ह्याच्या हा. मारेस्काच्या पण FPL मध्ये असणार म्हणूनच खेळायला लावलंय वाटतं त्याला. बट क्वाईट ऑनेस्टली दॅट बॅकलाईन वॉज काहीतरी वेगळीच, ही कधी बघितलीच नाहीये अशी बॅकलाईन. म्हणजे तो हा. आडारा बायोयो बायोयो, हे बघा नाव पण आत्ता आहे, तो आय थिंक एक प्रीमियर लीग गेम खेळलेला आहे इफ आय एम त्याचं नॉट नाव रॉंग. तुला घ्यायला लावणं ही सगळ्यात मोठी पनिशमेंट आहे हो, ना. त्या त्या प्लेअरसाठी. आणि त्यांचा तोच तो दिसासी आलेला पहिला गोल हा. त्याने मारला. म्हणजे येस. दे आर स्कोरिंग अँड प्लेइंग फॉर फन राईट नाव. अँड नाव आय फील इट इज टाइम टू टेक चेल्सी सिरियसली क्वाईट ऑनेस्टली. दिस इज नॉट द चेल्सी सेटअप वेअर ऑफ लास्ट इयर वेअर भरपूर प्लेयर्स होते आणि पॉचेटिनोला काय माहितच नव्हतं की काय चालू आहे. हा. मारेस्का तसा नाहीये, त्याने म्हणजे हा. व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. म्हणजे मारेस्काने त्याने नावं त्याने लक्षात ठेवली आहेत. हो, त्याने एवढा अभ्यास केलाय की तो आपल्या पॉडकास्टवर येऊ नाही शकत, एवढा अभ्यास केलेला आहे त्याने.
तेच पण आहे म्हणजे स्टँडर्ड गोल्स ऑल टॉप अपार्ट फ्रॉम निकोलस जॅक्सन ज्याची आपण गुणगान गायलो. हम्म, एनकुंकू स्कोरिंग, मॅड्युएके स्कोरिंग, पामर स्कोरिंग अँड सॅन्चो आफ्टर अ व्हेरी लॉंग टाइम स्कोरिंग. हो. पण तो असा लाईक बीटिंग अ डेड हॉर्स वालाच गोल होता. हा हा साऊथहॅम्प्टन हा. म्हटलं ते त्या रेड कार्डला मला वाटलं अच्छा आज खूप बघायला मिळणार आहेत गोल्स. नाही परत ऍक्च्युली मला ते वुड साऊथहॅम्प्टन बिकम द फर्स्ट टीम टू कन्सीड 9 3 टाइम्स. लाईक मला असं हा वाटलं होतं दे दे केम क्लोज. पण कुड बी. चेल्सीची फर्स्ट टीम असती तर प्रॉब्ली मारलं असतं. हो पॉसिबल होतं. बट तुला माहितीये का टिल टिल दे स्कोर टिल दे वर इन द गेम टिल 2-1 म्हणजे जेव्हा एनकुंकूचा गोल गेला तरी हम्म. ते गेम मध्ये होते माझ्या मते. 2-1 पर्यंत गेम मध्ये होते. अँड ॲट 3-1 दे लॉस देअर माइंड म्हणजे साऊथहॅम्प्टनवर लाईक हो, 2 मिनिटं आपण साऊथहॅम्प्टन सारखा वागू वगैरे. हो. एक रेड कार्ड आहे मॅच मध्ये टेकन अप बाय मिस्टर जॅक स्टीफन्स कॅप्टन अगेन. मला मला खूप राग there's a आला, new मला खूप trend. राग There's a आला. new trend. Captains getting रेड कार्ड कारण मागच्या वीक मध्ये फुलमचं तसं झालं आणि या हो. आठवड्यात त्यांचं होतंय. पण मला मला त्या त्या रेड कार्डचा खूप राग आला कारण द मोमेंट द VAR आस्क्ड द रेफरी टू चेक द व्हिडिओ, हा. मी संतापलो कारण मला एकदम गोंडुजीचे केस ओढलेलं आठवलं. हो. आणि सेम तेव्हा ना नव्हतं सेम. ना सेम. आणि तो तर इन स्ट्राईड होता, हा उभ्या उभ्या यांनी जनरल टिंक यांक केलं हो. थोडस. आणि ते पण पण फेलेनेच ओढलेले म्हणजे ज्याचे हो, पण एकेकाळी लांब केस असायचे हो. त्याने केस कापून सो त्याने सोललेली हा, कोंबडी झालेली त्याची हा, आणि जळला मेला हा. तो. करेक्ट. तसं होतं. पण तेव्हा बट तेव्हा अगेन तेव्हा नव्हता रेड कार्ड आणि आताही खरं तर रेड कार्ड देणं एवढं नव्हतं रेड झालं. कार्ड सारखं नव्हतं एवढं. मला जर तू अँड विचारलंस तर तो तो हे करत होता, तो ही वॉज ट्राईंग टू जस्ट पुल हिज शर्ट आणि चुकून केस हातात आले. केस लागले. कारण जिथे केस केस नसतात, जिथे शर्ट असतो फक्त तिथे केस हा. होते. म्हणूनच पण लेजेंडरी लोक येस. टक्कलच ठेवतात. बट ऑनेस्टली नथिंग दॅट गेम एंडेड इन द फर्स्ट हाफ इट या सेल्फ. या या संपलेला गेम तिथेच संपलेला. आणि बट अजून चेल्सी थोडीशी कमिंग अप ऑन द रँक्स म्हणजे दॅट इज अ हो. सिरियस टॉकिंग पॉइंट की आता लोक म्हणतील की ओके इफ वी कन्सिडर आर्सेनल एज टायटल कंटेंडर्स व्हाय नॉट चेल्सी. अँड इट्स फेअर टू से दिस इन डिसेंबर. बरोबरच आहे, बरोबरच It's आहे. fair, absolutely fair to say this in December. So Chelsea is Especially really, based on the other two results that the yeah, way they went, right? because what happened is at तू तू सिटी बद्दल बोलतोयस का कारण का आपण लिव्हरपूल घ्यायची आहे. आधी सिटी बद्दल बोलतो मी हवं कारण मॅन चालेल. सिटी मॅच जिंकलोय. हो. मॅन सिटी एक फुटबॉलची मॅच अख्खी 90 मिनिटं खेळून त्यानंतर शेवटी ते जिंकली असं झालं. इट हॅज कम टू पण दिस नाव मॅन सिटी आर विनिंग. पण नाही तो थोडासा त्याच्यात ते कम्प्लेसन्सी होती की ओ हा ओ अरे बापरे खूप दिवस जिंकलो नाहीये, नीट खेळायला पाहिजे का काय. पण हा जर हा कॉन्टेक्स्ट काढून घेतला त्या गेम मधनं हा की मॅन सिटी आर ऑन अ लुझिंग स्ट्रीक किंवा आर ऑन अ हा विनलेस स्ट्रीक, तर हा दॅट वॉज अ टिपिकल मॅन सिटी परफॉर्मन्स. लाईक हा जस्ट ब्रश्ड असाइड अ साइड फॉर या या 3 गोल्स. पण त्यातही एक मोमेंट होता जिकडे ती फिरली असती हा मॅच, वेअर ऍट 1-0 एक चुकीचा बॅकपास जो रुबेन डियासला येस. पळता येत नाही का या लेवलला क्रिस वूड त्याच्यापेक्षा जोरात पळत गेला. आणि इट वॉज अ ग्रेट फिनिश. ही वेंट फॉर द मोस्ट प्रिसाइज थिंग अँड मिस्ड. त्याला बॉटम हा कॉर्नर गाठायचा होता आणि इट वेंट ऑन द अदर साइड ऑफ द पोस्ट. ऍट दॅट पॉइंट हम्म, एक लाईक ऍट 1-1 ती मॅच काहीही होऊ शकली असती कारण नॉटिंगहॅम आले असते गेममध्ये परत. पण त्याच्या 5 मिनिटात हा वगैरे 2-0 झाला आणि देन द गेम वॉज ओव्हर. या जेरेमी डोकू फायनली मला असं वाटलं की अच्छा म्हणजे इट्स नॉट जस्ट अँथनी बट हॅज बट गोल्स इन हिम. बट होल्ड इट राईट देअर. जेरेमी डोकूचं सर्वात फेमस मीम ऑन द इंटरनेट काय माहिती आहे ना तुला आता. नाही. जेरेमी डोकू जेव्हा जेव्हा स्कोर करतो हा, मीमर्स हा, टेक अ लुक ॲट हुज ॲट लेफ्ट बॅक अँड व्हॉट इज दॅट लेफ्ट बॅक्स एज. ओके. अँड जेरेमी डोकू हॅज स्कोर्ड अगेन्स्ट लेफ्ट बॅक्स हु आर ओव्हर 30. हा. I had a quick look. Alex Moreno was the left back. He is 31 years old. द स्ट्रीक कंटिन्यूज. पण एक एक अजून त्या मॅच मधला मोमेंट विच हॅज नथिंग टू डू विथ मॅन सिटी ॲट ऑल. हा डेब्रुयनाचा गोल कमाल होता. म्हणजे तोच जो डोकूनी सेटअप केला आणि देन डोकूचा येस गोल पण कमाल होता वेर ही कर्ल्ड इट पास्ट 2 डिफेंडर्स अँड बीट द कीपर. या पण द मोमेंट ऑफ द गेम वॉज मला जर असं
प्रीमियर लीग ऑफ द ओल्ड आठवली. तो हा मुरिलो जो आहे नॉटिंगमचा, हा. एका पॉइंटला फ्रस्ट्रेट होऊन 40 यार्ड अटेम्प्ट मारला. आणि मला असं थोडंसं कच्च झालं की अरे हा गेला असता तर असा मजा आली तो असती. तो अंगेल रांगेल आणि जाबी हा. अलोन्सो वगैरे ते जे लाईक यांच्याकडे बुम. 40 यार्ड, हा पेनल्टी स्पॉट पेक्षा 40 यार्डवरनं जास्त डेंजरस हे जे किंवा प्लेयर्स होते. आर्टेटाचा तो लॉंग रेंज अगेन्स्ट सिटीज. ओ येस. सो शाकाबूम. सो शाखा बुम. मला मला त्याची थोडीशी आठवण येते. इट्स व्हेरी सॅनिटाइज नाव. फुटबॉल इज लाईक लाईक बऱ्याच टीम्स हे प्रयत्न करतात की इट्स आयदर गर्दी करायची पेनल्टी बॉक्समध्ये आणि लेट द बॉल फाइंड द नेट, ऑर इट्स आय बिलीव्ह पास द बॉल इन टू द नेट. I सो believe one bald fraud is responsible for that, but येस. any which is, पण but हा, सगळ्या सो सगळ्या दॅट मीन्स teams, all the top three teams heaved a sigh of relief, primarily हा. because एक लिव्हरपूल नावाची टॉप ऑफ द टेबल टीम आहे. त्यांनी पॉइंट्स ड्रॉप केले. त्यांनी पॉइंट्स न्यूकासल. ड्रॉप केले. हा, आणि न्यूकासल अगेन्स्ट आय अंडरस्टँड इट्स अ टफ फिक्चर, बट इन न्यूकासलकडे ऑल काय चालू ऑनेस्टी. आहे की ते फक्त हो. लिव्हरपूल, मॅनसिटी आणि आर्सेनलला ठोकलाय त्यांनी Yes, यावर्षी. yes. In all honesty, I think Liverpool gained a point than Newcastle. I think it was Newcastle who dropped two हा points, हा I would say, हा. because आणि इन द they were मोस्ट. in the game brilliantly. आणि त्यांचे तिन्ही गोल्स खूपच खूपच म्हणजे स्कूल बॉय एरर्स खाल्लेले आहेत त्यांनी. आणि आय थिंक अलेक्झांडर इसाक, आय थिंक त्याने ऑलरेडी आर्सेनल बरोबर साईन केलेली आहे डील. कारण दॅट फिनिश रिमाइंडेड मी ऑफ अ सर्टन अदर नंबर 14 who you wouldn't expect to finish from top of the box by just one flick and boom. मग एडी Once you एनकेटिया start म्हणायचं. seeing. हो, एडियन कटी ऑब्व्हियसली. तुला अजून कोण वाटलं? नाही, पण पण नाही. येस. इसाक्स गोल आय बिलीव्ह शुड बी काउंटेड इन. प्रायमरली इट माइट नॉट लुक ग्रेट, बट त्याची टेक्निकल डिफिकल्टी भन्नाट आहे त्या तसं हो, स्कोर करायचं. ऑल्सो तो असा तो गोल ऑफ द मंथ मध्ये पुरला जाणार आहे, पण इट्स अ हो. गोल ऑफ द सीझन कॅन्डिडेट. या या पण या फॉर शुअर फॉर शुअर. सायमल्टेनियसली मला मला आपले आपले जे कोणी लिस्नर्स आहेत त्यांच्यातले आपल्या ऑडियन्स पैकी हा FPL वेटरन्स जे आहेत त्यांना हा माझं दुःख कळेल की हा. लाईक द मोस्ट FPL थिंग टू एव्हर हॅपन्ड की ट्रेंट अलेक्झांडर आर्नॉल्ड डिड नॉट स्टार्ट द गेम, अँड अँड यू अँड एंडेड गॉट अप टू कर्सिंग असिस्ट. युअर सेल्फ अँड गॉट 2 असिस्ट ऑफ द बेंच, जे दोन्ही सालाचे गोल होते, जो साला माझ्याकडे नाहीये. दिस इज द मोस्ट FPL थिंग टू हॅपन. बट येस, लिव्हरपूल वर इन द लीड, आणि मी त्या पॉइंटला पण असा होतो की अच्छा परत जिंकणारच आहेत का हे 80th मिनिटमध्ये लीड हो घेऊन. तर त्यांचा कीपर म्हणला हे सारखं सारखं होतंय, आपण नाही होऊ द्यायला पाहिजे. हो. केलेअर म्हणाला मी आणि इतका चांगला खेळतोय 7 दिवस, बस ना आता, आय नीड अ ब्रेक. आणि केलेहरचे आई वडील सोडता एक तिसरी व्यक्ती जो आपला पॉडकास्ट प्रोड्यूस करते, मयुरेश, हा. हाच फक्त केलेहरच्या करिअरमध्ये एवढा इन्व्हेस्टेड आहे. कारण त्याचं म्हणणं आहे की अरे त्यांनी जायला नाही पाहिजे बिकॉज ही इज अ गुड सेकंड कीपर. पण ही इज कारण तेवढा चांगला सेकंड कीपर पाहिजे आपल्याकडे. पण हा. तो थांबणार नाही कारण ही इज बेटर देन दॅट, ही कॅन प्ले समवेअर. पण काल फेर. मयुरेशचा हा बिटर स्वीट होता की अरे यार पॉइंट ड्रॉप केले, पण आता केलेहरला सांगता येईल की बघ तू चुका केल्यास की नाही. मग तू सेकंड कीपर घे. I तर mean, huge step up from Karius, so I'll give him that. येस, बिचारा. त्याला तर हा. त्याचा त्याला तर एका एका संपवला मॅचने त्याचं फॅन्सनी. करिअर संपवलं रे. ह एक वन ह मॅच. ह ग. बट ऍक्च्युली ह्याच्यात या गेम मध्ये पण लास्टला कॉन्ट्रोवर्सी झाली की हो हो हो. 94th मिनिट मध्ये स्कोर केलेला त्यांनी न्यूकासलने. आणि 95 स्कोर नाही, मिनिट. देवर इन अ कमांडिंग पोझिशन, या लाईक या या 3-on-2 ऍडव्हान्टेज, या. अँड द रेफरी ब्ल्यू द विसल. येस. तर सो हे काय ओव्हर करेक्शन आहे PGMOL? हे येस. कसलं ओव्हर करेक्शन आहे की हा. दुसऱ्या टीमला चान्स द्यायला वेळच नाही द्यायचा. ते पण एकशे नाही, पन्नास चार्जेस कॉन्ट्रोवर्सी वगैरे तुमच्यावर पण नाहीये. क्रिपअप होतात. नाही नाही, एवढी कॉन्ट्रोवर्सी कॉन्ट्रोवर्सी नाही, नाहीये. काहीतरी 15 इट सेकंडाचा वॉज फरक होता. 15 सेकंद ओव्हर होता आणि एवढंच हा. होतं तर मारायचं होतं ना आधीच गोल, आणि 3 नव्हते खायचे न्यूकासल. हो. शी आणि घाण गोल्स खाल्लेत, म्हणजे काय शी, हो. म्हणजे दे आर नॉट इव्हन वर्थ मेन्शनिंग, एवढे घाण गोल्स खाल्लेले आहेत. एनिवे, सो या देर येस. इज फन ॲट द टॉप ऑफ द टेबल. कारण नाव द लीड हॅज बीन कट डाऊन टू 7 पॉइंट्स विच वॉज 9 पॉइंट्स 3 days ago.
सो फन इज हॅपनिंग ॲट द टॉप ऑफ द आता टेबल. आता मी परत परत गर्ल मॅथ करणार आहे थोडस आणि आय एम मोर होपफुल दिस टाइम. बट टॉप ऑफ द टेबलची मजा आणि ॲट द सेम टाइम बॉटम ऑफ द टेबलची एक मजा चालू आहे. वेगळीच मजा येस. चालू आहे. एव्हर्टन जिंकले. काही बोलतोयस तू, खोटं बोलतोयस तू. अरे खरं, मी पण बघतोच आहे. एव्हर्टन जिंकले आणि म्हणजे साधे सुधे नाही जिंकले. 4-0 जिंकले. हा, मग ते ऑफसेट द गोल डिफरन्स दे गॉट फ्रॉम युनायटेड बेसिकली. 4-0 हरल्यानंतर 4-0 जिंकणं यासारखं ते हिशोबाला मर्सीसाइडचे पक्कं कोण. टॉटनम आहेत. हा, हिशोबाला पक्के आहेत एव्हर्टन. हा. तर त्यामुळे त्यांना नेक्स्ट इयर 24 टीमचा हिशोब लावायला लागणार आहे एनिवे. कारण ते चॅम्पियनशिप मध्ये असणार आहेत. पण बट या वुल्व्स हॅव्हिंग अ टॉरिड टाइम क्लिअरली. ते काय, अरे ते थोडा स्पार्क दाखवतात आणि मग लपून जातात त्या स्पार्कच्या मागे. सो आय डोंट नो, इट्स नॉट बॅड इनफ फॉर अ मॅनेजर टू बी सॅक्ड, बट या इट्स बॅड इनफ फॉर समवन टू लूज देअर जॉब. हे समवन नीड्स हा. somebody has to answer to this असं आहे बेसिकली ती सिच्युएशन. आणि त्याच्यात ते देवर ऑल्सो लिटल अनफॉर्च्युनेट इन द लास्ट 2 गोल्स ना. म्हणजे या दोन्ही डॉसनचे ओन गोल्स आहेत. मी हो क्रेडिटेड एज डॉसन ओन गोल्स, पण या बिचारा. पण नाही, ते इट्स बेसिकली यावर्षी उलटा चालू आहे रेलिगेशन बॅटल, की नोबडी वॉन्ट्स टू बी सेव्ड. दे या दे आर वाईंग फॉर दोज 3 स्पॉट्स. की नाही नाही, आम्ही वाईट खेळून दाखवतो. हो, आम्हाला तर आम्हाला ते चॅम्पियनशिपचे पैसे पाहिजेत आम्हाला. बट वन टीम कॅनॉट अफोर्ड टू गो बॅक टू द चॅम्पियनशिप अँड दॅट इज लेस्टर. हा, बिकॉज त्यांचे ते ते ह्याचे तिथनं तडीपार होऊन प्रीमियर लीग मध्ये आले. तुम्हाला हा. समजा माहिती असेल तर कमेंट्समध्ये प्लीज मेन्शन करा की असं असं झालेला किस्सा. रूड वॅन निस्टेल रॉय टेकिंग चार्ज ॲट लेस्टर, विनिंग अगेन्स्ट वेस्ट हॅम अँड वेस्ट हॅम लपटॉप भुई लुझिंग हिज जॉब. हम्म. सिम्पल इज दॅट. येस. मजा आहे, मजा आहे. बॉटम ऑफ द टेबल मजा येणार आहे आता, कारण आता ती ती हळूहळू आता तर, हा, आता तर खूपच मजा यायला लागते जेव्हा थिंग्स गेट डेस्परेट. या जानेवारी ट्रान्सफर विंडो मध्ये कोणीतरी लोनवर well, कोणाला see तरी the घेणार. only team I don't see anything happening is obviously Southampton. कारण हो, आफ्टर 14 गेम्स दे आर ऑन 5 points. ते बाकीचे गेल्याच जमा आहेत. येस. हा बाकीचे क्वाईट ऑनेस्टली विदिन अ डिस्टन्स ऑफ 6.7 पॉईंट्स आहेत म्हणजे. हा, म्हणजे दे आर क्लोजर टू हा आर्सनल ॲट वन पॉइंट देन आर्सनल आर क्लोज टू येस लिव्हरपूल. येस सो येस येस. हा तसं सिच्युएशन होती. सो वुल्व्स अँड इप्सविच आर ॲट 9 पॉईंट्स इच. लगेच वरती क्रिस्टल पॅलेस ॲट 12, लेस्टर 13, एव्हर्टन 14, वेस्ट हॅम 15 आणि बोर्नमुथ 18 असं आहे. येस. आणि मँचेस्टर 19. जस्ट मेन्शनिंग इट देअर. सो 90 आहे पॉइंट्स इज अ लॉट बाय द वे. 19 पण पॉईंट्स इज अलॉट हा. क्वाईट ऑनेस्टली. आय मीन त्यांच्यात आणि रेलेगेशन झोन मध्ये इट हॅज अ बिगर डिस्टन्स देन देम अँड टॉप टू ॲट दिस येस. पॉइंट. येस. तसं आहे. सो सो ते इट्स अ टू इट्स फिक्स्चर क्लिअरली अ स्विंग ना. इट्स जोक. ऑलवेज अ टू फिक्स्चर स्विंग की. इन डिसेंबर एव्हरी गेम इज अ 6 पॉइंटर बेसिकली. म्हणजे जे आत्ता टेबल टॉपला झालं की लिव्हरपूल ड्रॉप हो पॉइंट्स ऑन अ वीकेंड वेअर ऑल द 4 टीम्स दॅट आर फॉलोइंग देम, द या 3 टीम्स दॅट आर फॉलोइंग देम, ब्रायटनची व्हायची या मॅच आज रात्री, हो हॅव वन द गेम. सो सडनली तो या गॅप खूप असा क्लस्टरच वरती मूव्ह होतो. हो त्यामुळे हे होत राहणार आहे. आणि इट्स हार्ड टू कीप अप ऑल्सो ॲट वन पॉइंट, बट लेट्स ट्राय आर बेस्ट. हो. इट्स इट्स क्रेझी कारण आपण आम्ही जेव्हा रेकॉर्ड करतोय पॉडकास्ट हा थर्सडे आहे. आज रात्री गेम आहे. मग फ्रायडेला नवीन गेम वीकचे गेम्स चालू होतात आहे. मग सॅटर्डे संडेला परत गेम्स आहेत. मंडेला आम्ही रेकॉर्ड करणार आहे परत एपिसोड. आणि मग परत दॅट सायकल जस्ट कंटिन्यूज. इट्स क्रेझी म्हणजे फॉर द फर्स्ट टाइम आमची प्रोड्युसरने कॅलेंडर वापरलेलं आहे की असे असे शूट डेट्स आहेत वगैरे. सो नाही. म्हणजे प्रीमियर ऑल्सो लीगच्या कंजेशनमुळे आमची टीम एफिशियंट झालेली आहे. येस. आता आपण ब्रॉडकास्टही करायला लागू नीट. पण माझा मुद्दा हा आहे की दिस इज द टाइम. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी इज अ टाइम वेर सिरियस म्हणजे पीपल हु टेक एफपीएल सिरियसली टेन टू हा ओव्हरकम बॅड स्टार्ट टू अ सीझन. कारण हा अरे मंगळवारी रात्री होती का डेडलाईन, मला वाटलं बुधवारी होती. कॅज्युअल लोकांचं राहून जातं आणि त्याच्यात त्यांचा इंजर्ड प्लेअर ट्रान्सफर आउट करायचा राहून जातो.
आणि मग हळूहळू सिरियस प्लेयर्स. दिस इज वेअर मी परत माझं फेवरेट वाक्य म्हणणार आहे, इट्स अ मॅरेथॉन नॉट अ स्प्रिंट. स्प्रिंट. शेवटी आणि मॅरेथॉनच्या फिनिशर्स मेडलच मिळतं, विनर्स मेडल एकालाच मिळतं. पण फिनिश केल्याचा एक आनंद असतो गाईज, आणि तो आपण उपभोगूयात. येस. काय नेक्स्ट वीकचे तुला फिक्चर्स अरे दोन क्विकली दोन गो थ्रू मॅचेस करायचे? दोन मॅचेस राहिल्यात आपल्या अख्ख्या अरे माझी 2 इथे मॅचेस ते. राहिलेत, माय तुझ्या बॅड. फेवरेट मॅनेजर उनाय एमरीनी मॅच काढली अख्खी, तू तू अरे बोलणार नाही त्याच्याबद्दल? काय बोलायची गरज आहे काय? ॲस्टन विला ॲस्टन वगैरेवर विला, कधीपासून फोकस करायला लागलो ब्रेंटफर्ड. आपण? ब्रेंटफर्डचं काय झालंय पण? ब्रेंटफर्ड असे लाईक फसले आहेत आय आय यावर्षी आय थोडेसे. थिंक आय थिंक देअर डाऊन टाइम इज ऑन बिकॉज दे केम टू फर्स्ट. सगळंच एका मिनिटात करून जमत नाही ना, तसं झालेलं आहे करेक्ट, त्यांचं. करेक्ट. पण ब्रेंटफर्डचं पण तसंच आहे, म्हणजे दे आर सो टॉटनमचा असं म्हणजे ऑसिलेशन स्विंग समजा 1 असेल तर ब्रेंटफर्डचा 3 आहे, हा, इज व्हॉट आय. पण आय कारण थिंक फॉर अ त्यांचे क्लब दॅट इज. विक्ट्रीज त्यांचे हा, विक्ट्रीज असे मोठ्या गोल्स चे असतात, म्हणजे हा. मागच्या वीकमध्ये 4 मारले, त्याच्या आदल्या वीकमध्ये 3 मारले, तसं असतं. आणि हो. लॉस असला की ते म्हणजे गिव्हअप करून टाकतात. आणि सो इट्स सच अ तसंच आहे. वेल रन क्लब ऑल्सो ना, म्हणजे त्यांचं या. त्यांचं कम्युनिटी प्रेझेन्स खूप चांगला आहे. इट्स अ हो, वेल येस येस मॅनेज येस. क्लब. आणि आय थिंक ते एक प्रकारचं या लेवलला खेळता येणं इज अ बिग विक्टरी फॉर देम, या. फॉर अ क्लब दॅट साईज. आणि टू बी एबल टू मेंटेन दॅट वीक इन वीक आउट आणि इयर इन इयर आउट, नाव दॅट दे आर हिअर. नाही, वी हा. बिलॉंग हिअर, त्यांना जे करायचं आहे ते हा. मॅनेज करतायत ते. जस्ट दॅट द रिझल्ट्स आर नॉट गोइंग देअर वे राईट नाव. आणि थोडं पण थोडं तो इनिशियल चार्म थोडा वेअर ऑफ झालाय. आणि हा, नाव द हार्ड आर्ट जाईल, की राहायला खूप कष्ट करायला लागतात प्रीमियर लीग मध्ये. वैसा सो है, वैसा दिख रहा है, कारण ते प्लेअरचा पण फटीग दिसतोय त्यांचा, तसं आहे. आणि अजून एक गेम होती क्रिस्टल पॅलेसची. क्रिस्टल सिक्स पॅलेसचीच पॉइंटर. होती. येस, सिक्स सिक्स पॉइंटर. पॉइंटर सिक्स पॉइंटर रेलिगेशन बॅटल. अगेन्स्ट 1-0. इप्सविच. 1-0 काढली. हो, इप्सविचचे कठीण दिवस, म्हणजे त्यांचे चांगले दिवस तसे चालू नव्हते झालेले, हो. पण आय थिंक कठीण दिवस चालू झालेले आहेत पण. ते सो त्यांचं आत्ता फक्त द ओनली थिंग वर्किंग फॉर देम दिस सीझन इन द लार्जर स्कीम ऑफ थिंग्स इज, काही टीम्स त्यांच्याही पेक्षा वाईट आहेत. हा. आणि इफ आय वॉज अन इप्सविच फॅन इन कोल्हापूर, हा. तर थ्रो बॅक. मला मला फक्त एवढीच इच्छा असेल की 3 टीम्स माझ्यापेक्षा वाईट खेळत राहू देत हा. ऍट दिस पॉइंट. पुढच्या ट्रू. वर्षी बघू. पुढच्या हा. वर्षी बघू. जरा तो अजून रिइन्फोर्स करू. एड एड शिरन बघून गेला आमचा, हा, आपला काय अजून एक बोलायचं अल्बम ते. आला. हा. पुढच्या वर्षीच्या टीमचा फोटोग्राफ खूप चांगला असेल असं. बट लाईक लियम डिलॅप, आय थिंक ही हॅज अ मिड टेबल मूव इन हिम, आय फील. मिड टेबल मूव्ह नाही रे, तो परत जाणार आहे असं टॉप 6 मध्ये कुठे. ही इज द काइंड ऑफ गाय हू तो कॅन टॉप सिक्स गेट अ मध्ये नाही गुड जाणार, मूव्ह. मला नाही वाटत टॉप सिक्स ला कॅन नाही गेट अ जाणार. गुड मूव्ह ऑन द बॅक ऑफ 15 गोल्स स्कोर्ड दिस सीझन. पण इफ दॅट मूव्ह इज टू टॉटनम देन इट्स ओव्हर. नाही, हा म्हणजे ते डॉमिनिक सोलंकी सारखं म्हणतोयस ना तू हा, बेसिकली. हा, हा. नाही, आय थिंक ही इज अ मिड टेबल, म्हणजे ॲस्टन विला वगैरे, बिकॉज आय थिंक ॲस्टन विला विल ट्राय टू लुक ॲट वॉटकिन्स रिप्लेसमेंट्स. वॉटकिन्स. आय वोंट से रिप्लेसमेंट, बट अ थ्रेट टू वॉटकिन्स, की म्हणजे ए पोरा, नाही जमते ना, आहे आपल्याकडे डेल्पे आहे. सो नाही, पण तसं आहे. एनिवेअर अपार्ट फ्रॉम लाईक, एकतर या कॉन्व्हर्सेशन मध्ये मी हालंड आणि हे सगळे घेत नाहीये, लाईक टॉप 4 घेत नाहीये. हा. पण लियम डेलॅप वॉक्स इन टू अ लॉट ऑफ प्रीमियर लीग लाईनअप्स राईट नाव. डज ही? हो, खालनं नाव घ्यायला चालू कर. खालनं सगळे, खालनं 10 नक्कीच, खालनं 10 खालनं नक्कीच. 10, खालनं 10 नक्की, म्हणजे तू मँचेस्टर युनायटेड पर्यंत पोहोचतोस. मग युनायटेडकडे स्ट्रायकर कोण आहे सांग? झर्कझी. त्याने थांब ना, एव्हर्टनच्या खेळू अगेन्स्ट. देत ना. खेळू देत ना जरा. बर. हॉयलंड, झर्कझी असताना. आणि So if you're saying रॅशफर्ड. If Liam Delap is better than them, that means he's there and thereabouts in the top 6, top 8, na? But लियाम yeah, डेलाप इज बेटर देन जर्गझी? क्वेश्चन मार्क. बेटर देन hmm. हॉयलंड? Tell us in the आय फील. comments. हा. वुड यू प्रिफर डेलॅप हा. इन युअर 11 बेसिकली? ऑल्सो युनायटेड फॅन्स तुम्ही हे सांगू शकतात, कारण तसंही तुमच्याकडे अजून काय टाइमपास करायला विकेंडसाठी.
सो तसं आहे. बट बिलो युनायटेड ही वॉक्स इन टू एव्हरी टीम इफ यू लुक एट इट. हम्म. Fulham, Bournemouth, West Ham, Everton, Leicester, Crystal Palace. In fact, इझी. above United also, Newcastle, Brentford, he walks into. Spurs, he'll be on the bench. Aston Villa, bench. Spurs also he will Forest, start. That's what I he think. will start. He will start? Start. Start जरा कठीण आहे असं वाटतंय. If Son doesn't get his contract, maybe he will. हम्म. हा. At Villa, he's on the bench. Forest, Forest interesting. कारण Chris Wood is हम्म. also retiring slowly. क्रिसवुडचा फॉर्म आहे आता, पण हा, पण येस ही वॉक्स इन टू दॅट. बॉस ब्राइटन के बेंच पे भी बैठ सकता है अगर डॅनी वेलबेक आहे तिथे. तर पण तो नाही, ब्रायटन बसून ऑल्सो ही ना. स्टार्ट्स फॉर इफ इज देअर. ए चल गप्प. क्वालिटी इज क्वालिटी इनफ. मग राहिलं काय सिटी आर्सेनल चेल्सी लिव्हरपूल. टू बी तेच व्हेरी म्हणतोय ना. ऑनेस्ट वी कुड यूज अन स्ट्रायकर. करेक्ट, वॉक्स इन टू ही कॅन आर्सेनल एज वॉक वेल इन टू या ही फ्रँकली. वॉक्स इन टू आर्सेनल ऑल्सो टू बी व्हेरी ऑनेस्ट. सो आहे म्हणजे. बट आय डोंट थिंक सो टॉप टीम्स विल Can स्पेंड you सो मच. imagine? Can you imagine Rory Delap's son playing for Arsenal? त्याचा त्याचा बाप त्याच्यावर किती निराश असणार हो, की तुला लाज वाटते का मी ह्यांचे पाय हो, तोडायचो आणि तू हो. त्यांच्याकडनं करेक्ट. आपल्याकडे त्यांच्याकडे इंटरकास्ट नोकरी वेडिंग मारायला. केल्यानंतर, इंटरकास्ट मॅरेज नंतर पेरेंट्स वागतात तसं वागेल तू त्यांच्याशी. सो या दॅट वॉज द गेम वीक. दॅट वॉज द गेम वीक. मी ना आता लोकांना परत रिमाइंड करतो की मी जरा वेकेशनवर आलेलो आहे. हो. तर आणि कधी तरीही पुढच्या मंगळवारी एपिसोड येणार आहे. कारण मंडेला मंडेला माझ्या वाढदिवसाला मी मॅचेस बघून हम्म. पॉडकास्ट रेकॉर्ड करणार आहे. सो दॅट इज कमिटमेंट. कारण आय थिंक आता कमिटमेंट अशी जास्त दाखवावी लागणार कारण अपॉलॉजी वगैरे हो, झालेलं आहे आपलं. हो. आता आता रोज वेळेवर. एकदम टाइम पे सगळं. ते एकदम. हा. आता म्हणजे सगळं व्यवस्थित असणार. या पक्का. या मिडवीक मधल्या ज्या 2 गेम्स आपण नाही करत आहोत कव्हर, हो. कारण त्या होण्याआधी आपण करतोय त्या. हो. लेट्स कव्हर ऑन ट्युजडे ऑल्सो. या यानंतरचा महिनाभर गाईज आम्ही तुम्हाला एक्स्ट्राचं कॉन्टेंट नाही देऊ शकणार आहोत. आम्हाला मॅचेस बघून मॅचेस बद्दलच बोलायला लागणार आहे. कधी आणि काही फन आलंच मध्ये, जसं की मला आता तर सुचला ट्रिव्हिया, पण त्याच्यावरचं उत्तर नाही सापडलं. पण हम्म. असं काहीतरी मधनं मधनं आम्ही देत जाऊ. पण हे जे सॅटर्डेचा एपिसोड इज गोइंग टू बी अगेन हा. आणि ओके. ट्युजडे एपिसोड इज ऑल्सो गोइंग टू बी हा. हा. सो बेसिकली. आणि विकेंडच्या ठीक आहे. मॅचेस मंगळवारी आणि मिडवीकच्या मॅचेस शनिवारी, अशा अशा आपण उलट करतोय. कळलं का गाईज? येस. तर तो होता आमचा स्पेशल एपिसोड. म्हणजे मी वेकेशनवर आलो तरी तुम्हाला एपिसोड देतोय. आता अपॉलॉजी दिली ना आता आता हे पण देतो कमिटमेंट पण बघा. सो तो होता आमचा एपिसोड. तुम्हाला आमचा एपिसोड आवडला तर लाईक करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा करा कमा करा. मी हॉलिडे मोडमध्ये प्लीज टू अंडरस्टँड. आणि तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांबरोबर हा शेअर करा एपिसोड. त्यांना सांगा हे बघा मस्त बोलतात मराठीत फुटबॉल बद्दल. आणि कोणाला फुटबॉल माहित नसेल तर त्यांना म्हणा की नाही तुम्ही पॉडकास्ट बघितलं तर तुम्हाला फुटबॉल कळून जाईल. आमचा इंस्टाग्राम चॅनल पण आहे. तुम्ही त्याचे तिकडे पण फॉलो करू शकता. जिथे आम्ही फक्त फुटबॉल नाही आमची क्रिकेटचं पण कॉन्टेंट आहे ते पण असतं. आमची FPL पण आहे. FPL ची लिंक खालती असणार. तुम्ही त्याला जॉईन करू शकता. तिकडे धुमाकूळच चालू असतो दर आठवड्याला. आणि आता डिसेंबर असल्यामुळे दर 3 दिवसाला कोणतरी वेगळं असतो ऑन टॉप. सो इट इज फन. सो थँक्यू फॉर सपोर्टिंग अस अँड थँक्यू फॉर ऍक्सेप्टिंग अर अपॉलॉजी. नाहीतर तुम्ही सॉरी ऍक्सेप्ट केलं नसतं तर एंड पर्यंत आलंच नसतं ना. तर ॲज वी से ॲट द एंड ऑफ एव्हरी एपिसोड, व्हॉट डू वी थिंक ऑफ टॉटनम?